साताऱ्यामधल्या कोयना धरण परिसरामध्ये काल रात्री 10:56 सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले। रत्नागिरी आणि संगमेश्वरमध्येही रात्री भूकंपाचे हे धक्के जाणवले। त्यामुळे या भागातल्या नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं। राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्राप्त निलेश भिल या जळगावातल्या मुलाचं त्याच्या भावासह अपहरण करण्यात आले। निलेश भिल याला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार देण्यात आला होता। जिल्ह्यातल्या मुक्ताईनगर तालुक्यातल्या कोथळी इथे ही घटना घडली आहे। अज्ञात व्यक्तीनं दोन्ही मुलांचं अपहरण केल्याची तक्रार निलेशच्या आईनं काल मुक्ताईनगर पोलीस स्टेशनमध्ये दिली। त्यामुळे जळगावमध्ये एकच खळबळ उडाली आहे। पोलीस उपनिरीक्षक वंदना सोनूने या घटनेचा अधिक तपास करतायत। श्रीनगरमध्ये जीएसटीचे दर ठरले असताना राज्याचा जीएसटी संमत करण्यासाठी 3 दिवसांचं विशेष अधिवेशन मुंबईमध्ये होत आहे। दरम्यान राज्यातल्या जीएसटी अधिवेशनाच्या निमित्तानं सरकारची कोंडी करण्याची तयारी विरोधकांनी केली आहे। अधिवेशनातील रणनीती ठरवण्यासाठी विरोधकांची धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी बैठक झाली। राधाकृष्ण विखे पाटील, अजित पवार, सुनील तटकरे, पृथ्वीराज चव्हाण, जोगेंद्र कवाडे, शरद रणपिसे, अबू आझमी या बैठकीला उपस्थित होते। शेतकरी कर्जमाफीसाठी अभ्यास करण्यासाठी सरकारनं वेळ मागितला होता, त्याचं काय झालं या मुद्द्यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न विरोधक करणार आहेत। तर दुसरीकडे सत्तेत राहून सरकारवर टीका करणाऱ्या शिवसेना नेत्यांवरही राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका केली। शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्षाचं आणखी एक कारण पुढे आले। नाशिकच्या मेळाव्यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या जमिनींवर उठणाऱ्या समृद्धी महामार्गाला विरोध केलाय। शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवून समृद्धी आणणार असाल तर शिवसेना सत्तेवर वरवंटा फिरवणार असल्याचा इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। तर कर्जमाफीच्या मागणीसाठी पायी प्रवास करणार असल्याची घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टींनी केली आहे। शेतकऱ्यांच्या मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राजू शेट्टी एका मंचावर आले अशी चर्चाही रंगू लागली आहे। जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून दुष्काळमुक्तीसाठी नागरिकांनी श्रमदानाची चळवळ सुरू केली असून यामध्ये राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल। जलयुक्त शिवारामुळे राज्य 2 वर्षात नक्की दुष्काळमुक्त होईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यातल्या न्हावी इथे व्यक्त केला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्ह्यातल्या स्मार्ट विलेज धामणेर आणि जलयुक्त शिवार योजनेतली कामं सुरू असलेल्या कोरेगाव तालुक्यातल्या न्हावी, पवारवाडी, माण तालुक्यातल्या किरकसाल या गावांना भेटी दिल्या। कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या सांगली जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांना त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं। त्यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवले। आंदोलन करणाऱ्या 5 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। आमदार रमेश कदमांनी पोलिसांना शिवीगाळ केल्याप्रकरणाची चौकशी होणार आहे। या प्रकरणी पोलीस आयुक्तांकडे तक्रार करण्यात आली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश पवार या संदर्भात पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरांची भेट घेणार आहेत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळातल्या घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले आमदार रमेश कदम यांची अरेरावी सुरूच आहे। आमदार रमेश कदमांनी पोलिसांना अर्वाच्य शिव्या दिल्याची क्लिप व्हायरल झाली आहे। तपासणीसाठी जे रुग्णालयामध्ये जात असताना कदम आणि सोबतचे पोलीस यांच्यात वाद झाला। दरम्यान आता रमेश कदम यांच्या वागणुकीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे। भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी जेलमध्ये जाऊनही पैशांचा माग जात नसल्याचं म्हटलंय। आर्थर रोड तुरुंगामध्ये माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या सुनावणीवेळी माफीचे साक्षीदार झालेल्या 2 जणांना पंकज भुजबळ यांनी न्यायालयाच्या आवारातच धमकी दिल्याचा आरोप केला आहे। अमित बलराज आणि सुधीर साळसकर या माफीच्या साक्षीदारांनी याबाबत कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे। पोलीस याबाबत आता चौकशी करतात। सक्तवसुली महासंचालनालय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळांविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्यात अमित बलराज आणि सुधीर साळसकर हे सह आरोपी होते। मात्र 16 मे रोजी विशेष न्यायालयामध्ये सुनावणीसाठी आलेल्या दोघांना त्या ठिकाणी हजर असलेल्या पंकज भुजबळ यांनी धमकावल्याचा आरोप बलराज आणि साळसकर यांनी केला आहे। भाजप प्रदेश अध्यक्ष रावसाहेब दानवे आणि मुख्यमंत्र्यांचा निकटवर्ती असल्याचं सांगून अनेकांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या तोत्याला पोलिसांनी औरंगाबादमध्ये अटक केली आहे। गणेश बोरसे असं या इसमाचं नाव आहे।
रावसाहेब दानवे यांना या प्रकरणाची कुणकुण लागली, त्यामुळे दानवेंनीच सापळा रचला आणि एका लग्न समारंभात त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं। या माणसानं फक्त पैसेच वसूल केले नाहीत, तर मुख्यमंत्र्यांच्या नावानं बनावट ऑर्डर काढून लोकांना वितरित सुद्धा केलंय। बदल्या, अडकलेली सरकारी कामं करून देण्याची हमी देऊन गणेश बोरसे लोकांकडून पैसे घेत होता। अनेक वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांना सुद्धा गणेश बोरसेने लाखोंचा गंडा घातला होता, तर अनेकांकडून कामं करून देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये गमावल्याची माहिती पोलिसांनी दिली। औरंगाबादच्या साई इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग पेपर सोडवणूक प्रकरणी अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठानं कारवाई केली आहे। या सगळ्या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश कुलगुरू बी.यू. चोपडे यांनी दिलेत। यासाठी 3 सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे। परीक्षा नियंत्रक असलेले दिगंबर नेटके यांचा पदभार तातडीनं काढण्यात आलाय। केंद्रप्रमुख अमित कांबळे, सहप्रमुख अभिजित गायकवाड आणि प्राचार्य संतोष देशमुख यांना परीक्षा कामकाजातून कायमस्वरूपी काढून टाकण्यात आलंय। विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विभागातल्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तातडीनं बदल्या करण्यात आल्या। 2 दिवसांपूर्वी शिवसेना नगरसेवक सीताराम सुरे यांच्या घरी अभियांत्रिकीचे पेपर सोडवताना 27 विद्यार्थ्यांना अटक करण्यात आली होती। रात्रीच्या वेळी सर्व विद्यार्थी पेपर सोडवत होते। मोठ्या आर्थिक देवाणघेवाणीतून हा सगळा प्रकार सुरू होता। पनवेलमधल्या सेंट जोसेफ शाळेचा अजब मनमानी कारभार समोर आला। ज्या पालकांनी फी भरली नाही त्यांना वकिलामार्फत कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे। फी भरा नाहीतर कायदेशीर कारवाईला तयार राहा असा उल्लेख या नोटीसमध्ये करण्यात आलाय। आणि इतकंच नव्हे तर वकिलांची फी सुद्धा पालकांकडूनच वसूल करण्यात येणार असल्याचं शाळेनं सांगितलंय। पनवेलच्या सेंट जोसेफ शाळेनं पालकांना विश्वासात न घेता फी वाढवली आहे। या फी वाढीला पालकांचा विरोध होता। पीटीएच्या बैठकीमध्ये फी संदर्भात निर्णय घ्या, तोपर्यंत फी भरू नका असं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही पालकांना सांगितलं होतं। पुण्यामध्ये मुलीची छेड काढण्याच्या गैरसमजातून अल्पवयीन मुलांची विवस्त्र दंड काढण्याचा धक्कादायक प्रकार कर्वेनगर इथं उघडकीस आलाय। पीडित मुलाच्या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्या आईनं दिलेल्या तक्रारीमुळे वाडजे पोलिसांनी 5 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय। 5 जणांपैकी नवीन खुराणा, यश खुराणा, राजू देवासे आणि प्रदीप साळुंखे अशा 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। मुंबईमध्ये 30 मेला सकल मराठा क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। आझाद मैदान ते मंत्रालय असा हा मोर्चा काढण्यात येणार आहे। मराठा समाजाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे। महामोर्चानंतर मराठा समाजाचे प्रश्न सुटेपर्यंत आमरण उपोषण करणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। जोपर्यंत प्रश्न सुटत नाही तोपर्यंत मुंबई न सोडण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी घेतलाय। तसंच यावेळी प्रत्येक जिल्ह्यामधल्या मराठ्यांनी या मोर्चामध्ये सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। गुंतवणूकदारांना जवळपास 4,000 कोटींचा गंडा घालणाऱ्या सागर इन्व्हेस्टमेंटचा संचालक सुहास समुद्र अखेर पोलिसांना शरण आलाय। ठाण्याच्या आर्थिक गुन्हे शाखेमध्ये सुहास आणि त्याची पत्नी सुनीता शरण आले। दरम्यान पोलिसांनी त्याच्या कुटुंबियांच्या संपत्तीवर टाच आणण्याची तयारी सुरू केली आहे। समुद्र कुटुंबियांचे बँक खाती गोठवण्यात येणार आहेत। 28 वर्षांपासून बदलापूरमध्ये गुंतवणुकीचा व्यवसाय करणाऱ्या समुद्र यांनी सागर इन्व्हेस्टमेंटच्या माध्यमातून विविध गुंतवणुकीच्या योजना देऊन अनेक गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांना फसवलं होतं। महाराष्ट्र ठेवीदारांच्या वित्तीय संस्थेच्या हितसंबंधांचं रक्षण अधिनियमानुसार 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। या 5 जणांच्या नावे किती संपत्ती आहे, बँक खाती कुठे आहेत, त्यामध्ये रकमा किती आहेत याची तपासणी सुरू आहे। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे गेल्या 10 वर्षांपासून अध्यक्ष असलेले मनीष पाटील यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। हा राजीनामा बँकेच्या सीईओ मार्फत रीतसर अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांकडे मंजुरीसाठी पाठवला। जिल्हा बँकेचे 25 पैकी 22 संचालक अध्यक्ष मनीष पाटील यांच्या विरोधात होते। या सर्व संचालकांची विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, पुसदचे आमदार मनोहर नाईक यांनी बैठक घेऊन त्यांची मतं जाणून घेतली। त्यामध्ये बहुतांश सदस्य विरोधात असल्यानं राजीनामा देण्याच्या सूचना नेत्यांनी केल्या। त्यानुसार मनीष पाटील यांनी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। रायगडच्या संवर्धनासाठी तयार करण्यात आलेला आताचा आराखडा मला मान्य नाही असं मत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी व्यक्त केलं आहे। रायगडच्या संवर्धनासाठी मंजूर झालेले 600 कोटी रुपये कसे आणि कुठे खर्ची घालावेत यासाठी इतिहास संशोधक, दुर्ग अभ्यासक, वास्तुविशारद आणि शिवभक्तांची मतं जाणून घेण्यासाठी 5 जून रोजी
किल्ले रायगडवर संवर्धन रायगडाचा आणि मत शिवभक्तांचे हा उपक्रम राबवणार आहोत। त्याचबरोबर यातून आलेले मत आणि सूचना सरकारकडे देणार असल्याचं खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले। नागपूरकरांना आणखी काही दिवस आता हीट वेव्हपासून कुठलाच दिलासा मिळण्याची शक्यता नाहीये। पाऱ्याचा चढता आलेख येत्या 2-3 दिवस आणि नंतर महिना अखेरपर्यंत नागपूरकरांना सहन करावा लागेल। उष्णतेची लाट येते 21 मेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे। तर 30 मे रोजी केरळ राज्यात दाखल होणारा मान्सून विदर्भात 10 जूनला धडकण्याची शक्यता वेधशाळेनं व्यक्त केली आहे। मान्सून दाखल होण्याला अजून 3 आठवड्यांचा अवधी असल्यानं तोवर नागपूरकरांना गरमीपासून स्वतःचा बचाव करावा लागेल। पुण्याचा कचरा आजूबाजूच्या कुठल्याच गावांना नको आहे। त्यासाठी पुणे नगर महामार्गावर वाघोली इथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। पिंपरी सँडस इथं पुणे महापालिकेचा नवीन कचरा डेपो प्रस्तावित आहे आणि त्याला परिसरामधल्या गावांचा विरोध आहे। प्रस्तावित कचरा डेपोला विरोध करण्यासाठी हे रास्ता रोको करण्यात आला आणि विशेष म्हणजे सर्व राजकीय पक्ष या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बळीराजा चेतना अभियान अंतर्गत आंबा महोत्सव भरवण्यात आला। शेतकऱ्यांनी नैसर्गिकरित्या पिकवलेल्या गावरान आंब्याच्या खरेदीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये झुंबड उडाली। शेतकऱ्यांच्या शेतातल्या या आंब्याला योग्य बाजारपेठ मिळावी यासाठी बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात आंबा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। कोल्हापुरातल्या पोलिसांची मोडकळीला आलेल्या घरांचं नूतनीकरण आणि सुशोभीकरण करण्यात आलं। रुपडं पालटलेल्या या घरांना कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली। चकाचक टाइल्स, प्लास्टर केलेल्या भिंती, टाइल्सचं किचनचा कट्टा, स्वच्छ शौचालय आणि पाठीमागे मोकळी प्रशस्त जागा असं पोलिसांच्या या नव्या घरांचं वैशिष्ट्य आहे। या सुशोभीकरणामुळे पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांकडून समाधान व्यक्त होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाल्याचं पोलीस कर्मचारी सांगतात। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।